नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी मस्तपैकी महाशिवरात्रीच्या निमित्तानं उपवासाचा पदार्थ करते. त्यासाठी 1 वाटी शाबू घेतलाय, अर्धी वाटी शेंगा भाजून घेतल्या, त्या इथं हिरवी मिरची कुटून घेतली आहे, इथं एक मोठं रताळ आणि 2 बटाटे शिजवून घेतलेली ती छान. तर आता मी शाबू थोडासा भाजून घेते. तर ह्याला छान असं मी शाबू भाजून घेते. तर छान असा शाबू भाजून झालेला आहे. मी गॅस बंद करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर त्याच्यासोबतच शेंगा पण बारीक करून घेणार आहे. शेंगा मी भाजून घेतलेल्या आहेत. तर बघा, शाबू आणि शेंगा छान असं मी बारीक वाटून घेतलंय. तर आता ह्याला एका ताटामध्ये काढून घेते. तर सगळं शाबूचं पीठ मी काढून घेतलेलं आहे. इथं 4 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या. ह्यात लसूण वापरलेलं नाही, आपल्याला उपवासाचा पदार्थ आहे त्याच्यामुळं फक्त हिरवी मिरची वापरले. इथं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. इथं मी रताळा आणि बटाटा शिजवून घेतले. तर एक रताळ्याचा मोठासा तुकडा साल काढून घेते आणि एक बटाटे घेते. तर आता ह्याला किसणीने किसलं तरी चालतंय आणि मॅश केलं तरी चालतंय, पण ही छान असं मऊ शिजलेलं आहे त्याच्यामुळं मी हातानंच ह्याला मिक्स करून घ्यायला लागले. तर ह्यात पाणी वतायचं नाही. अगोदर बटाट्याचा आणि खालच्या आपल्या जे पीठ आपण करून घेतलेलं शाबूचं त्याचा अंदाज घ्यायचा, किती लागतंय पाणी त्याच्या अंदाजानुसार वतायचं आहे. तर बघा, ह्यात मी एक थेंब पाणी वतलेलं नाही, असा इथंपर्यंत गोळा झालेला आहे. तर आता थोडंसं पाणी मी ह्यात वतून घेते. तर इथं थोडंसं पाणी वतून घेतलेलं आहे. पाणी वतून छान असा गोळा मस्तपैकी तिंबून घेते मी. बघा, छान असा गोळा मी तिंबून घेतलाय. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. एका साईडला ठेवते त्याला. तर इथं मी 2 गोळे केलेत. पळपूट घेतलं, तोपर्यंत तेल तापायला ठेवलं, तोपर्यंत हे पीठ थोडंसं भिजलं. तर इथं पळपुटाला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे. तरी शाबूचं पीठ चिरतंय, असंच अद्दर लाटायचं आहे. तर इथं असं मी लाटून घेतलेलं आहे. ह्याला आता छोट्या आकारात कट करून घेते. छान असं कट करून घेतलेलं आहे. तर ह्याला तेलात सोडायसाठी मी काय करते, उलतण्यानं सोडते. तर बघा, छान असं ही तळून झालेलं आहे. कुठेही एकही तुटलेलं सुद्धा नाही आणि गोल्डन कलर यूज तर मी मस्तपैकी तळून घेतलेलं आहे. कुरकुरीत असा हाचा पदार्थ झालेला आहे. सगळंच राहिलेलं आहे, पण अशा प्रकारे मी तळून घेते. बघा, दह्यासोबत खाण्यासाठी आज मस्तपैकी मी उपवासाचा पदार्थ बनवलाय. तुम्हीही अशा प्रकारे बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.